नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली सजली आहे। राष्ट्रपती भवनावर दिमाखदार विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर 9 आणि 10 जूनला दिल्लीत नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलाय। ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅराजम्प तसंच रिमोट ऑपरेटेड फ्लाइंग मशीनचाही वापराला बंदी घालण्यात आली आहे। सुमारे 10,000 नागरिक शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। दिल्ली पोलिसांची 3,000 कर्मचारी, पॅरामिलिटरी फोर्सचे 15 तुकड्या, NSG आणि SPG तसंच इंटेलिजन्स विंगचे अधिकारीही तैनात असणार आहेत। संध्याकाळी 5 वाजल्यापासून पाहुण्यांचं आगमन सुरू होईल, तर 7:15 वाजता शपथविधी सोहळ्यास आरंभ होईल। जवळपास 8 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल। कार्यक्रम निमित्तानं नवी दिल्लीच्या सीमेकडे येणाऱ्या या सर्व रस्त्यांवर काडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय। महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत। भाजपचे नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे, तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय। यावेळी प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत, तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांनाही पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांची देखील पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। त्यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन आलाय। दिल्लीमधून फोन आल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। यावेळी त्या भावनिक झाल्या, त्यांना अश्रू अनावर आले। लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, मला मिळालेल्या यशाचं श्रेय हे जनतेला असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलंय। कन्नौजमधून खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतलाय। खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर काल लखनौमध्ये त्यांनी ही घोषणा केली। अखिलेश यांनी काल सपाच्या सर्व विजयी खासदारांना लखनौला बोलावले। त्यात अखिलेश यांच्यासह 37 खासदार सहभागी झाले होते। बैठकीत विचार मंथन झाल्यानंतर त्यांनी विधानसभेची जागा सोडण्याची घोषणा केली। मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। सगळे सोयरे कायद्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलंय। तत्काळ डॉक्टरांच्या पथकाने 2 वेळा जरांगे पाटलांची तपासणी केली। दरम्यान अंबडच्या महिला तहसीलदारांनीही जरांगे पाटलांची भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली, मात्र ही विनंती जरांगे यांनी धुडकावून लावली। कोणताही खटला छोटा किंवा मोठा नसतो, या सूत्रावर भारतातील न्याय व्यवस्था काम करते। न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा अधिकार असतो, तसेच न्याय वेळेत मिळणेही गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय। ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठ अध्यक्षांच्या न्यायदान कक्षात एका कार्यक्रमाला संबोधित करताना धनंजय चंद्रचूड म्हणाले, पुण्यातील अंबड शहागड रोडवरील धाकलगाव शिवारात भरधाव वेगातील 2 दुचाकींनी समोरासमोर धडक देऊन अपघातात 2 जण ठार झाले। भुजंग आटोले राहणार धाकलगाव, दिनकर बुटे राहणार साई सिटी, जालना अशी मृतांची माहिती मिळाली असून हा अपघात काल सायंकाळच्या सुमारास घडला। अपघातानंतर जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जालन्यातील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना मृत घोषित केले। राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुण्याला पावसाने झोडपले आहे। पुण्यानंतर रात्री उशिरा मुंबईच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला। हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक भागात रेड अलर्ट जारी केला, तर मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आला। मुंबईतील दहिसर भागात काही तासांच्या पावसानंतरच रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। येत्या काही तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पुढील 3-4 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तासात वेगाने विजांचा कडकडाट आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।
भारतीय हवामान खात्याने शनिवारी सांगितले की दक्षिण पश्चिम मान्सूनमध्ये अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये सुरू झालेल्या छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशाच्या काही भागांमध्ये पुढे सरकले आहे। सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले। जिल्ह्यातील कोरेगावला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले असून कोरेगाव शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे उडवले, तसेच मोठ्या फ्लेक्स होर्डिंग्स रस्त्यावर कोसळल्या असून 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत पाकिस्तान मॅचचा थरार रंगणार आहे। न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे। स्पर्धेत दोन्ही टीमचा हा दुसरा सामना असणार आहे। पहिल्या मॅच मध्ये भारताने आयर्लंडचा पराभव केला, तर पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामना जावं लागलं। त्यावेळी आजच्या मॅच मध्ये पाकिस्तानवर मोठा दबाव असणार आहे। सोबतच या मॅचवर पावसाचं सावट आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।